शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. राज्य शासनाकडून 20,552 कोटी रुपयाचं निधीला पावसाळी अधिवेशनामध्ये मंजुरी देण्यात येत आहे. त्यामुळं आता जे राज्यातील 2 लाखाच्या आतील थकीत शेतकरी आहेत, अशाच थकीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे DBTद्वारे कर्जमाफीची रक्कम अदा केली जाणार आहे. त्यामुळं यामध्ये 3 टप्पे कर्जमाफीचे होऊ शकतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शेतकरी 2 लाखाच्या आतील आहेत, अशा शेतकऱ्यांचा पहिला टप्पा हा महत्त्वाचा आहे आणि पहिलं प्राधान्य हे जे शेतकरी थकीत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाखाच्या आतील रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी 20,552 कोटी रुपयाचा निधी पावसाळा अधिवेशन पूर्वनी मागण्याद्वारे मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं पहिला टप्पा हा थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी, दुसरा टप्पा हा OTS शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रोत्साहन असो आणि 2019मधील उर्वरित रकमेचे शेतकरी असो, अशी टोटल 2 ते 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळं सध्याच्या पिरियडमध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणे आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी पात्र करणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा अगोदर राज्य शासनाकडून घेतला जाणार आहे. कारण जे 2 लाखाच्या आतील शेतकरी आहेत, ते जास्तीत जास्त शेतकरी आहेत. त्या असे शेतकरी 30 ते 40 लाख शेतकरी असल्याची माहिती राज्य शासनाकडून समजते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे थकीत शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम अदा केली जाऊन त्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट, त्याचबरोबर त्यांना नवीन पीक कर्ज कसं घेता येईल यासाठीचे प्रयत्न राज्य शासनाकडून केले जाणार आहेत. आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. शेतकरी मित्रांनो, आचारसंहिता संपल्या. त्यामुळे ज्या ज्या कर्जमाफीच्या प्रक्रिया आहेत त्या तातडीनं पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळं जी प्रत्येकांना अपेक्षा कर्जमाफीची, ती कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा जे नियम, अटी, निकष आहेत, या गोष्टी आता राज्य शासनाकडून सोडवल्या जातील. त्या गोष्टी सुटल्यानंतर मग ते दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित कर्जमाफी केली जाईल. परंतु सध्या पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाखाच्या आतील जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. त्या शेतकऱ्यांची पहिल्याच टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस जसजशी होईल, अधिवेशनामध्ये काय अपडेट येतात त्या अपडेटनुसार आपल्या चॅनलवर वेळोवेळी व्हिडिओ येत जातील. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.